नमस्कार. जॉबच्या जॉब हबमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कधी कधी ना मोठ्यात मोठ्या संधी अगदी साध्यासुध्या शब्दांमध्ये लपलेल्या असतात. आज आपण एका सामान्य दिसणाऱ्या नोकरीच्या जाहिरातीची अक्षरशः चीरफाड करणार आहोत आणि त्यात लपलेले करिअरचे सिक्रेट्स शोधून काढणार आहोत. चला तर मग या शब्दांच्या पलीकडे पाहूया आणि आपल्या करिअरचा लपलेला खजिना शोधूया. ही बघा आपली आजची जाहिरात. वरवर पाहिलं तर काही ओळीच तर आहेत नाही का? पण थांबा, जरा थांबा. याला फक्त माहिती म्हणून बघू नका. विचार करा की हा एक डेटा पॅकेट आहे, एका खजिन्याचा नकाशाच जणू. आणि यातला प्रत्येक शब्द आपल्यासाठी एक महत्वाचा क्लू आहे. चला हे संकेत मिळून उलगडूया. आणि हाच आहे आपला आजचा मुख्य प्रश्न. हे जेमतेम 50 शब्द एखाद्या करिअरबद्दल खरंच काय सांगू शकतात? मी खात्री देतो की या विश्लेषणाच्या शेवटी आपण कोणत्याही जाहिरातीकडे एका शक्तिशाली नजरेने बघाल. चला तर मग सुरुवात करूया. चला मग आपलं मिशन सुरू करूया. पहिला टप्पा, या नोकरीचं मूळ ध्येय काय आहे? जाहिरातीत 2 शब्द आहेत, संघटन आणि नियुक्ती. यांचा नेमका अर्थ काय होतो? चला जरा खोलात शिरून बघूया. संघटन आणि नियुक्ती हे फक्त 2 शब्द नाही आहेत बरं का. हे आहेत या कामाचे 2 शक्तिशाली इंजिन. कल्पना करा, एक इंजिन प्रचंड ऊर्जा तयार करतं आणि दुसरं त्या ऊर्जेला अगदी अचूकपणे तिच्या ध्येयापर्यंत पोहोचवतं. हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हाच खरा बदल घडतो. संघटन म्हणजे नेमकं काय? फक्त लोकांना एकत्र बोलावणं? नाही, अजिबात नाही. याचा अर्थ आहे लोकांमध्ये एक उद्देश जागवणं, त्यांच्यात एक नवी ऊर्जा भरणं. जणू काही एका ध्येयासाठी आपण एक मोठी, उत्साही लाटच तयार करत आहोत. आणि मग नियुक्ती म्हणजे काय? तर ही तीच लाट आहे जी किनाऱ्यावर आदळते. म्हणजे संघटनेतून जी ऊर्जा तयार झालीये तिला योग्य व्यक्तींशी जोडून जगात एक खरा पॉझिटिव्ह बदल घडवणं. हेच तर आहे या कामाचं खरं यश, खरा रिझल्ट. ठीक आहे, तर आपल्याला काम काय आहे हे तर कळालं, पण हे काम करण्यासाठी त्यांना नक्की कसा माणूस हवाय? चला आता ह्या कोड्यातला पुढचा आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्वाचा भाग सोडवूया. आणि गंमत म्हणजे याचं उत्तर फक्त 3 शब्दांमध्ये दडलंय. MSWला प्राधान्य. फक्त एवढंच. आता यातला MSW महत्वाचा आहेच, पण त्याहूनही जास्त महत्वाचा शब्द आहे प्राधान्य. हा शब्द साधा वाटत असला तरी तो आपल्याला त्या संस्थेच्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दल, त्यांच्या लवचिकतेबद्दल एक मोठं गुपित सांगून जातो. इथेच तर खरी गंमत आहे. बघा, प्राधान्य आणि आवश्यक यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आवश्यक म्हणजे काय? म्हणजे तो दरवाजा बंद आहे, आपल्याकडे ती विशिष्ट किल्ली असेल तरच तो उघडेल. पण प्राधान्य म्हणजे तो दरवाजा उघडा आहे. ते असं म्हणतायत की आपल्याकडे MSW पदवी असेल तर उत्तमच, पण समजा नसली आणि आपल्याकडे तितकाच जबरदस्त अनुभव असेल तर या आपलं स्वागत आहे. चला आता त्या भागाकडे वळूया जो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा असतो, पैसा म्हणजे मोबदला. पण थांबा, हे फक्त आकडे नाहीत. ही आहे त्या संस्थेच्या अपेक्षांची आणि मूल्यांची एक छोटीशी गोष्ट. 15,000 रुपये. ही आहे सुरुवात. हा आहे आपला स्टार्टिंग पॉइंट. इथून आपल्या वाटाघाटीचा म्हणजेच निगोसिएशनचा प्रवास सुरू होतो. आणि 20,000 रुपये हा आहे कमाल पगार. हे ते शिखर आहे जिथे आपलं अनुभव आणि आपलं कौशल्य आपल्याला पोहोचू शकतं. तर हे बघा, 15,000 ते 20,000 हा जो मधला फरक आहे ना, ही रिकामी जागा नाही आहे, ही आहे संधीची जागा. आपला अनुभव किती आहे, आपली बोलणी करण्याची कला कशी आहे, यावर अवलंबून आहे की आपण या रेंजमध्ये कुठे पोहोचता. बरं, ही श्रेणी आपल्याला त्या संस्थेबद्दल काय सांगते? हे सांगते की ही संस्था अनुभवाला महत्त्व देते. त्यांच्याकडे चांगल्या उमेदवारासाठी बजेट वाढवायची तयारी आहे आणि ते पगारावर मोकळेपणाने बोलायला तयार आहेत. ही एक खूप चांगली गोष्ट आहे नाही का? याचाच अर्थ ते टॅलेंटमध्ये गुंतवणूक करायला तयार आहेत. ओके, तर आपण विश्लेषणाच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. संधी तर दिसली, पण ती मिळवायची कशी, म्हणजे अर्ज कसा करायचा? चला आता हे पाहूया. ज्ञानदीप जनकल्याण फाउंडेशन हे आहे आपलं अंतिम ध्येय. आपला अर्ज आपल्याला इथेच पोहोचवायचा आहे. आणि अर्ज करण्याची प्रक्रिया तर त्यांनी अगदीच सोपी ठेवली आहे. बघा, फक्त 3 स्टेप्स. 1. आपला CV तयार करा. 2. एक चांगलासा ईमेल लिहा. आणि 3. दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवून द्या. झालं. किती सोपं आहे. तर आपण या एका जाहिरातीचे सर्व भाग आता वेगवेगळे करून पाहिले. आता वेळ आली आहे हे सगळे तुकडे पुन्हा एकत्र जोडण्याची, जेणेकरून हे ज्ञान आपल्या पुढच्या प्रत्येक नोकरीच्या शोधात एक शक्तिशाली साधन बनेल. ही आहे आपली जाहिरात विश्लेषण करण्याची पद्धत. लक्षात ठेवा, पहिलं मुख्य काम काय आहे ते ओळखा.
काय. दुसरं, त्यांना उमेदवार कसा हवाय, कोण. तिसरं, पगारामागची गोष्ट समजून घ्या, का. चौथं आणि खूप महत्त्वाचं, प्राधान्य आणि आवश्यक यातला फरक लक्षात घ्या. आणि पाचवं, अर्ज कसा करायचा, कसे. ही 5 सूत्र लक्षात ठेवलीत की काम सोपं होईल. तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपल्यासमोर एखादी नोकरीची जाहिरात येईल तेव्हा आपण त्यात काय नवीन शोधून काढाल? फक्त शब्द वाचू नका, त्या शब्दांच्या पलीकडच्या संधी शोधा. जॉबच्या जॉब हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या वेळी.